स्वागत आणि थेट आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात आणि पुन्हा एकदा मी सुरुवात करेन काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यापासून। हनुमंत पवारजी, एका बाजूला याद्या समोर आणत असताना त्या याद्यांमध्ये अनेकांची नावं एकाच मोबाईल नंबरवरती असल्याचा काँग्रेसचा दावा आहे, तर दुसरीकडे मात्र आता ज्यावेळेला निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा चर्चेसाठीचं आव्हान दिलेलं आहे किंवा आवाहन केलं असं आपण समजूयात, राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते त्यासाठी तयार आहेत का? परिणय फुके जसं म्हणालेत की अनेक वेळेला बोलवून देखील आपण स्वतः त्या ठिकाणी जात नसल्याचा भाजपचा दावा आहे। हनुमंत पवार, असं कधीही झालेलं नाही की निवडणूक आयोगानं बोलावलं आणि आम्ही गेलेलो नाही। बर, आता राहुलजींना निवडणूक आयोगानं बोलावले, हे आज राहुलजींनी ज्यावेळेस देवेंद्रजींच्या मतदारसंघावर आक्षेप घेतले त्यावेळेस ही लोक सांगतायत। काहीच हरकत नाही, काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ घेऊ गेलाय, आम्ही अनेकदा गेलोय, अजूनही जाऊया। पण निवडणूक आयोग आम्ही जे मागितलं ते देणार आहे की नाही याच्यावरची चर्चा आमची महत्वाची आहे। आता अभ्यासक म्हणून जे विद्वान इथं बसलेले आहेत त्यांनी काँग्रेसच्या काळात असं सांगितलं, मी त्यांच्या विद्वत्तेवर प्रश्न उपस्थित करत नाही, पण साधा मुद्दा आहे की इतक्या वर्षाच्या लोकशाहीच्या निवडणुका त्यांनी बघितलेल्या आहेत, आम्ही बघितलेल्या आहेत। 17A फॉर्म हा माहिती अधिकारामध्ये न मागता सुद्धा तो सार्वत्रिक होता, तो आता निवडणूक आयोग का देत नाही? विद्वान विश्लेषक आणि तटस्थ मंडळांनी हा प्रश्न विचारायचा की नाही विचारायचा? सीसीटीव्ही फुटेज 45 दिवसाच्या आत नष्ट करण्याचा आदेश निवडणूक आयोगानं काढावं, ते पण सुप्रीम हायकोर्टानं चंदीगडच्या सांगितल्यानंतर पण देऊ नये तुम्ही, आणि मग नियम बदलणार, सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणार। आता मी जी ही यादी दाखवतोय तुमच्या चॅनलला पण मी यादी पाठवली, आमचे तटस्थ बसलेले उदगीरकर मित्र आहेत त्यांना पण तुम्ही ही यादी द्यावी। 2 नंबर आहे त्याच्यावर, 2 नंबरवर मिळून 226 पेक्षा जास्त मतदान नोंदवलेलं आहे। भारताच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये असा मतदार कधी नोंदवला का की त्याचा पत्ता कुठे आहे हे BLOला माहित नाही? मतदान करायला आल्यानंतर अनेक BLOनी सांगितलं की अनोळखी लोक मतदान करून गेली। हे जर खोटं असेल तर न्यूज लॉन्ड्रीच्या विरोधात देवेंद्रजींनी दावा दाखल करावा, न्यूज लॉन्ड्रीच्या विरोधात निवडणूक आयोगानं कोर्टामध्ये दावा दाखल करावा। तुम्ही माहिती देणार नाही, माहिती लपवणार, आणि परत काँग्रेस पक्ष जे उत्तरं तुम्हाला मागतोय ती सोडून तुम्ही भेटायच्या नियोजनाची पत्र देणार असाल तर दाल में कुछ काला हे असं म्हणायचं। काँग्रेसला अपेक्षित असलेली उत्तरं निवडणूक आयोग आणि भाजप देणार का? परिणय फुके, निश्चितच ज्या प्रकारचे हे आक्षेप घेत आहे